मुंबईत गिरगाव विल्सन जिमखान्याविरोधात आता वातावरण चांगलंच तापलंय। आम्ही गिरगावकर या संस्थेच्या नेतृत्वात आज आझाद मैदानामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मुंबईतली क्रीडांगणं परप्रांतीयांच्या घशात घालण्याचं हे कारस्थान सुरू आहे। मरीन ड्राईव्हच्या विल्सन जिमखान्याचा हा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना ती जागा महसूल अधिकाऱ्यांनी जैन संस्थेला दिलेली आहे आणि त्याविरोधात प्रचंड संताप निर्माण झालेला आहे। विल्सन जिमखान्याची ही जागा परत मिळवण्यासाठी आम्ही गिरगावकर या संस्थेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात एक विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननं जिमखाना ताब्यात मिळताच तिथे मोठी होर्डिंग्ज लावली आहेत आणि इव्हेंट सुरू करण्यात आलेले आहेत। जिमखान्याच्या मैदानावर स्थानिक मुलांना खेळण्यासाठी आता मज्जाव केला जातो आहे असा आरोप आम्ही गिरगावकर या संस्थेनं केलेला आहे। कोणत्या अधिकारामध्ये हा जिमखाना जैन संस्थेला दिला गेला असा सवाल या संस्थेनं आता उपस्थित केला आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। आणखी तपशील जाणून घेऊया। सीमा, आज आझाद मैदानामध्ये याच मुद्द्यासंदर्भात आंदोलन होणार आहे, काय नेमकं आता इथून पुढे आज दिवसभरात या घडामोडीकडे कसं पाहायचंय? नक्कीच आज मुंबईतील आझाद मैदानावरती एक विराट मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे। आम्ही गिरगावकर या संघटनेकडनं हा जो मोर्चा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। मुंबईतील क्रीडांगणे परप्रांतीयांच्या घशात घालण्याचं कारस्थान सुरू आहे आणि याच्याच विरोधात आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत असं आम्ही गिरगावकर याच्या सदस्यांकडनं इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। मरीन ड्राईव्हच्या विल्सन जिमखान्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना ती जागा महसूल अधिकाऱ्यांनी जैन संस्थेला दिली आहे आणि याच्याच विरोधामध्ये कुठेतरी त्यांनी आपला आक्रोश जो आहे तो आता व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर हा जो वाद आहे तो मागील काही अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला होता। जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा याविषयी आपलं निषेध व्यक्त केलेला होता। अशा प्रकारे तुम्ही इतर संस्थांना कशा तुम्ही जागा देऊ शकत असा जो प्रश्न आहे तो उपस्थित केलेला होता आणि याच्याच विरोधामध्ये आज आझाद मैदानावरती आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं विराट मोर्चा जो आहे तो काढला जातो। त्यामुळे कशा पद्धतीनं या मोर्चाचे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि कोणकोणते इतर मुद्दे यामध्ये मांडले जातात हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। अगदी, आणि कसा नेमका पाठिंबा याला मिळतो आहे या मोर्चाला हेही बघावं लागणार आहे। सीमा, धन्यवाद। सीमा, असे संपर्कात राहा आपल्या बरोबर। आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे